नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय। नैवेद्य खाऊन आपल्या पोटाची भूक भागवणारा सूरज चव्हाण अखेर सूर्यासारखा चमकला। सूरज चव्हाण हा बिग बॉस विजेता ठरला आणि विजेता झालेल्या सूरज चव्हाणकडून आपण खूप काही शिकू शकतो। सूरज चव्हाण याच्याकडून शिकण्यासारखे काही गुण ते आपण सर्वांनी घ्या। चला तर पाहूया हा सुंदरसा प्रेरणादायी व्हिडिओ। बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याच्याकडून शिकण्यासारखा महत्त्वाचा प्रेरणादायी गुण म्हणजे तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवून आकाशाला तुम्ही गवसणी घालू शकता। हे अत्यंत महत्त्वाचं शिकण्यासारखा हा विचार। तसेच समर्पक भावनेनं जर आपण काम केलं तर निश्चित प्रकारे आपल्याला हमखास यश मिळू शकतं। आपण आपल्या कामामध्ये समर्पक भावना ठेवा, निश्चितपणानं तुम्हाला यश मिळेल। त्यानंतर तिसरी बाब मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग। आपली आवड ही जगाची आवड ठरू शकते हे सूरज चव्हाण यांनी आपल्या कृतीच्या माध्यमातून, आपल्या रील्सच्या माध्यमातून, विविध व्हिडिओच्या माध्यमातून तो बिग बॉस पर्यंत पोहोचला। नवे तर तो बिग बॉसचा विजेता ठरला। तर आपली आवड ही जगाची आवड बनवा। चौथी बाब मला शिकायला मिळाली ती म्हणजे धैर्य आणि संयम। ज्या व्यक्तीकडे धैर्य आणि संयम याचा सुयोग्य संगम जी व्यक्ती आपल्या कामामध्ये साधते त्या व्यक्तीला यश मिळू शकतं। आणि हे यश सूरजचं मिळालं की त्या सूरजकडं धैर्य होतं, संयम होतं। बिग बॉस सारख्या कठीण परिस्थितीतही त्याने आपलं धैर्य गमावलं नाही, संयम सोडला नाही आणि त्याचा सुयोग्य समन्वय सूरजच्या त्या बिग बॉसच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। आणि पाचवी महत्त्वाची बाब शिकण्यासारखी ती म्हणजे बी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा। कारण आपलं जीवन खरं तर बांधवांनो आव्हानात्मक आहे। कोणत्याही कठीण परिस्थिती, कशी परिस्थिती असो, पण त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे, तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे। आणि हीच सूरजची खासियत आपल्याला पाहायला मिळाली की तो शेवटपर्यंत बी पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक राहिला। त्यानंतर सहावी अतिशय महत्त्वाची बाब सूरज चव्हाणकडून आपल्याला शिकायला मिळाली की सूरज चव्हाणच्या विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म असलेले विविध व्हिडिओला अनेकांनी नावं ठेवली, अनेकांनी शिव्या दिल्या, अनेकांनी शिव्यांची लाखोळी वाहिली, तरी सूरज चव्हाणने व्हिडिओ बनवणं बंद केलं नाही। तो नाराज झाला नाही, खचून गेलेला नाही किंवा त्यानं त्यापासून परावृत्त झाला नाही, तर त्याने ते जिद्दीनं करून दाखवलं। तर लोक काय म्हणतील याकडे सूरज चव्हाणने लक्ष दिलं नाही, म्हणूनच सूरज चव्हाण यशस्वी ठरला। आणि त्याच्यातील एक महत्त्वाची असणारी बाब माझ्या लक्षात आली ती म्हणजे सेवाभाव ठेवा। कोणी काही म्हणो, परंतु तुमचं जे काम आहे त्या कामामध्ये एक सेवेचा भाव जर तुम्ही ठेवला तर निश्चितपणानं तुम्ही, तुमचं कुटुंब नाही, तुमचं गाव नाही, तर जग त्या असणाऱ्या व्यक्तीच्या कामाची, कौशल्याची दखल घेऊ शकते। त्यासाठी तुम्ही सेवाभाव ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। तसेच सुयोग्य वेळी आपलं कौशल्य दाखवून द्या, आधी सिद्ध व्हा म्हणजेच तुम्ही प्रसिद्ध व्हाल। हे सूरज चव्हाणच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं। आणि तुम्ही जसे आहात तसेच सादर व्हा। खरं तर ही असणारी महत्त्वाची बाब की तुमच्याकडं जे नॅचरल जे आहे ते नॅचरल जगासमोर तुम्ही सादर करा। कृत्रिमपणा जर त्यामध्ये आणला तर ते जग तुम्हाला सहजासहजी स्वीकारत नाही। त्यासाठी सूरज चव्हाणने त्याचा असणारा सहज साधेपणा हा जगासमोर आणण्याचं काम केलं, म्हणूनच सूरज चव्हाण यशस्वी झाला। सूरज चव्हाण हा बिग बॉस विजेता ठरला, त्याबद्दल त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि सूरज चव्हाण याच्याकडून हे शिकण्यासारखे गुण आहेत, ते निश्चित त्या गुणांचा आपण विचार करून तेही गुण आपल्याकडे कसे येतील आणि तुम्ही देखील तुमच्या जीवनात यशस्वी ठरण्यासाठी सूरज चव्हाणचे काही प्रेरणादायी गुण आपण शिकूया। धन्यवाद। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।